हाय हॅलो नमस्कार. मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त असं फणस आणलेला आहे बाबांनी. तर त्याच्यात आम्हाला भाजी करायची आहे. तर बघा चला मी भाजी कशी करते. तर फर्स्ट टाईम ही रेसिपी म्हणजे करते पण फर्स्ट टाईम ही रेसिपी आणि खातेही फर्स्ट टाईमच. तर चला मी बघूया आता कशी करते ती. फक्त ही म्हणजे बाबा जसे सांगणार आहेत तशी करणार आहे. बाबाने आधी हे म्हणजे खाल्लेले आहेत फणस, मग त्याच्यामुळे फणसाची भाजी खाल्लेली आहे. तर चला बघूया. तर हे आधी शिजवून घ्यायचं म्हणून मी शिजवून घेणार. मी आता मस्त असं छान असं शिजवून घेणार. त्यावर झाकण ठेवणार, उशीर शिजवून द्यायचं ते पूर्ण पाणी आटेपर्यंत. तर चला छान मस्त चुलीवर शिजवून घेणार. तर इकडे बघू शकता तुम्ही मी छान असं शिजवून घेतलेलं आहे फणस. तर त्याची साल खूपच जाड होती काढायला म्हणजे, आणि चीक असतं ना त्याचं बारकं होतं फणस. आणि फळात गेल्यानंतर त्या बाबांनी ते 2 आणले होते. आता बघूया सकाळी करणार मी आणि आत्ता एक केला आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त बाबा आपलं घरगुती पद्धतीने त्यांच्या स्टाईलने म्हणू शकता छान असं ते खीस करतायत. मी हातानेच चुरत होते पण बाबा आपले त्यांच्या ह्यानं हे करून दिलं मला. आणि त्याच्यासाठी बघा मी काय काय साहित्य सांगितलं बाबाने. तर भरपूर कांदा, 3 कांदे घेतले मी मीडियम साईजचे, 1 टोमॅटो घेतला, 3 छान बारीक चिरून मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली. आणि मग भरपूर तेल लागते ह्याच्यासाठी ह्या रेसिपीसाठी. तर माझ्याकडून जास्तीचंच तेल हे झालेलं म्हणून बाबा म्हटले इतकंही लई नको तेल. भरपूर म्हणताना मी भरपूर आपलं ओतलं. तर छान असा कांदा आणि मिरची छान भाजून घ्यायची. हळद, जिरे वगैरे ते सगळं लागतं इथं. बाबा जसे सांगतात त्यांची पद्धत, त्यांनी जसे ट्राय केले तसं सांगतात मला, मी त्या पद्धतीने करते. तर आज फर्स्ट टाईम बाबा मला रेसिपी सांगतात आणि ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. खरंच मला मस्त वाटतं बरं का नवीन रेसिपी करायला. तर आता बघूया बाबाने सांगितलेली रेसिपी कशी होते आणि किती छान मस्त होते. मला तर वाटते बाबा जेवढ्या कॉन्फिडन्सनं ती रेसिपी सांगतायत तेवढ्याच कॉन्फिडेंटली ती म्हणजे मस्तच होणार असं वाटते. तर चला बघूया. बाबा मला समोर आई कशी सांगते ना बसून त्या पद्धतीने ती रेसिपी शिकवत होते. पण आईचं काम बाबाही करू शकतात हे तर मला समजलेलं तर आहे. म्हणजे ते तुम्हालाही म्हणजे बाबा दिसत आहेत तिथं परफेक्ट. म्हणजे मी मागं व्हिडिओ म्हणजे कॅमेरा सेट केला होता ना त्याच्यामुळं असं पूर्ण हे आलं नाही आहे. आणि धुरामुळे कॅमेरावर धूर जात होता म्हणून असं धुरकटल्यासारखं दिसतंय. मला थोडासा गाड्यांचा आवाज येईल बरं का मी एडिट करताना. तर इकडे बघा मी हळद, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकून घेऊन छान परतून घेते. तर बाबा जसे सांगतात तसे मी करते. तर तिकडं मालिका लावली होती पण बाबा जास्त करून मला सांगत होते. आणि आमचं संध्याकाळचा कसा असतं आपलं मालिका, गुरुदत्ताजी बाबांना खूप आवडते दत्ताजी मालिका. कारण ते माळकरी आहेत ना, त्यांना मालिका खूप आवडते. मग आम्हालाही आवडते. तर आम्ही 10 वाजेपर्यंत एवढं कष्टाचं काम करून सुद्धा 10-11 वाजेपर्यंत मालिका बघत जागतोच. तेवढंच आपल्याला हे होतं ना, बरं होतं आणि आळस जातो पूर्णपणे. तर इकडे बघू शकता छान असा कांदा पूर्ण असा लालसर भाजून घ्यायचा नाही आहे, कच्चाच कांदा ठेवायचा आहे. पण टोमॅटो मात्र मऊ होईपर्यंत त्यामध्ये परतून घ्यायचं. आणि ही होती शिल्लक चिकन मसाल्याची पुढे होती मी आणली होती अशी सहज टाकायचीच म्हणून. पण त्यामध्ये थोडीशी होती म्हणून ते पण ॲड केले मी त्यामध्ये. तर जिरं वगैरे टाकून घेतलं आणि हे घरगुती लाल तिखट गावरान पद्धतीचं गावाकडचं आमच्या इकडं दिलंय त्याला. म्हणजे घरीच बनवतो यूट्यूबवर मी आम्ही. सर्च करून बघितलं तर इकडे त्याचं बघू नाव शकता वेगळंच तुम्ही आहे. छान असं पण ही रेसिपी मला आम्हाला म्हणजे खूप तिखट यूट्यूबवर लागतं. काहीच बघू नको आणि म्हणले बाबा. त्याच्यात तर मी सांगते चवीनुसार तुला तिखट कशी तुम्ही ॲड बनवायची. करू शकता. म्हणजे मला माहिती आणि नव्हती म्हणून मी चवीनुसार मीठ डायरेक्ट टाकून फणस घ्यायचं. आणल्यानंतर मी यूट्यूबला सर्च आणि केलं. तिखट हे सर्च अडीच केल्यानंतर चमचे बाबा टाकले. आता म्हटले बघूया अजिबात तिकडं काय परफेक्ट बघू होतं नको कारण म्हटले, भरपूर त्याच्यात असे काहीच ते बघू नको किस म्हटले, होता ना. मला येते मी मग सांगतो तुला. त्याला मी तर बाबा पण बाबांनी मला म्हणले पूर्ण अशी भुर्जी होते सांगितली. छान. छान अशी मस्त भुर्जी झाली बरं का फणसाची. तर इकडे बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आमच्या इथे तर मी तर घरात कधी केली पण नाही आहे आणि आमच्या घरात कोणी खाल्ली पण नाही ही. मी तर नाहीच पण घरात कोणीच खाल्ली नाही. आजी आजोबा कोकणात होते तेव्हा त्यांनी खाल्ली असेल. पण आता तरी मी आईला सुद्धा कॉल केला होता.
तर ती पण म्हणते कशी बनवायची काय मला माहिती नाही, पण छान झाली बरं का. तर बाबांची ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर शेवटी पूर्ण एकत्र मिक्स झाल्यानंतर छान अशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक 5 मिनिट वाफवून घ्यायची, आरावर वाफवून घ्यायची. आणि चुलीवरचं जेवण तर तुम्हाला मी वेगळं सांगायलाच नको कसं असतं ते, अप्रतिम असतं चुलीवरचं जेवण. आणि त्या जेवणासाठी तर लोकांची किती हे असतं माहितीच आहे. तर मी मस्त अशी फणसाची भुर्जी चुलीवर बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असतं त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायची. आणि फक्त मी आरावरच घेते बरं का वाफलून, कारण खालून करपेल ना ते, म्हणून असं आरावर छान. आणि आर पण भरपूर पडलेला, आरावरच वाफलून घेते. आणि त्याच्यासाठी मी स्वयंपाकाचं तुम्हाला सांगते. तर फळातल्या पण भाकरी होत्या आणि घरात पण जरा जास्त शिल्लकच भाकरी झालेल्या बाजरीच्या. मग आमच्या बाजरीच्या भाकरी तर पातळच असतात, तुम्ही याच्या आधी पण भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तर आमच्या भाकरींना काहीच होत नाही, महिना महिना ठेवला तर आमच्या भाकरी काही होत नाही. तर सकाळच्या भाकरी छान अशा कडक भाकरी होत्या आणि त्याच्यासोबत छान अशी गरमागरम भुर्जी, म्हणजे आहा मस्तच. तर आता छान भुर्जी एकत्र झालेली आहे बघा, मस्त असं म्हणजे सुगंध सुटला होता त्याचा फणसाचा. आणि तर आपली भुर्जी तयार आहे. तर मला सांगा कशी झालेली आहे. ही फर्स्ट टाईम रेसिपी केली बरं का. आणि जर काय याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर एक ॲड करायचं राहून गेलेलं माझ्याकडून. मी खोबऱ्याचा कीसुद्धा ॲड केला आहे बरं का. पण त्याच्याऐवजी ना कारळाचा कूट असतो माहिती आहे, कारळ असतं माहिती आहे ना, त्याचा कूट ॲड करायचा असतो याच्यामध्ये. पण कारळाचा कूट नव्हता माझ्याकडे, तर तुमच्याकडे असला तर तो नक्की ॲड करा. आणि कशी वाटली ही मला बाबांनी सांगितलेली, म्हणजे अर्थात बाबांची रेसिपी, नक्की सांगा मला. मी फर्स्ट टाईम बाबाकडून काहीतरी शिकते, बाबांनी मला काहीतरी शिकवले आयुष्यात पहिल्यांदा बरं का. नाहीतरी सगळं बाकीचं आईनं शिकवलं तर, आणि थोडंसं मी शिकलेले. तर याचा आत्ता नवीन बाबाकडून रेसिपी शिकले. तर छान वाटतं कोणतरी शिकवायला असतं आणि करणाऱ्याला पण छानच वाटतं ना. तर तिकडे बघू तर शकता तुम्ही, इकडे बघू सकाळच्या शकता आपल्या भाकरी सर्वात होत्या आधी मी व्यवस्थित, भात बाबांनाच म्हणजे शिजवलेला ताट करून पातेलभर दिलेलं आणि आहे. ह्याच्यात आता होती तेच गरगटीत बघते कसे आमटी झालेलं आहे. हरभऱ्याच्या. अण्णा भाजी आला नाही सकाळी जेवायला, गरगटीत कारण तो आमटी केली होती, संध्याकाळी थोडीशी आल्या आमटी होती. आल्या मग त्यांनी जेवलेला, कारण संध्याकाळी दुपारी आमटी आलते ना करणार नव्हते बाबा, म्हणलं असू दे आता. दुपारी म्हटलं तरी संध्याकाळीच कढईभर म्हणा, भुर्जी 5-6ला झालेली आहे. आलते. ते म्हटलं तर आल्यानंतर चला आता डायरेक्ट नको तो म्हटलं, दुपारी नाहीतर जेवला आमटी नव्हता, करायची होती पण त्याच्यामुळे नको म्हटले बाबा भूक त्यांनी. तर लागलेली आता त्याला, चला मी म्हणून सगळ्यांना तो ताटं जेवला, वाढून देते. आल्या आल्या तर आता जेवलेला, म्हणून त्यांच्याकडून तो काय बघूया कशी आला लागत नाही होती तुम्हाला जेवायला. सांगा. मग आम्ही मात्र सकाळी जेवलो होतो. तर चला मस्त असं मी पण वाढून घेतलं, त्याच्यासोबत टमॅटो आणि कांदा. छान असं मस्त आज जेवण तर भरपूर मस्त झालेलं आहे. तर चला या जेवायला सर्वांनी. तर मस्त झालेले, बाबासुद्धा म्हटले मस्त झाले. तर अजून एक फणस आहे, तर आता ते बनवायचं सकाळी. तर चला बघा आता व्हिडिओ कम्प्लिटली तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा कशी झालेली आहे रेसिपी. आणि छान असं मस्त तुम्ही पण गोड सपोर्ट करा मला, कारण माझं चॅनल खूप मागे आहे. तर प्लीज सपोर्ट करा मला पण. मी नवीन नवीन असे छान छान प्रयत्न करत जाईल, कोणाकडून तरी शिकण्याचा सुद्धा, आणि छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ पण घेऊन येत जाईल. तर मी म्हणजे माझी कपडे वगैरे याच्यावर तुम्ही हे करू नका, कारण आमची परिस्थिती गरीब आहे. त्याच्यानुसार जसे येतील तसे आमचं असंच असतं बघा राहणीमान. आणि छान मस्त गार हवेत सगळेजण जेवतोय. तर ह्या जेवण करायला मामांचा चेहराच तेवढा दिसत नाही आहे, बहुतेक बरोबर कॅमेराही झालेला नाही. तर आम्ही सगळेजण जेवतोय. स्वप्नीलला पण खूपच छान आवडली, त्याने सकाळसाठी सांगितली, मम्मी मला सकाळी पण खायला ठेव म्हणून. त्याच्यातली थोडीशी त्याच्यासाठी ठेवली, थोडीशी सकाळची खायला, कारण त्याला खूप म्हणजे खूप आवडली. आणि अजून फणस आहेत फळातून आणाय सांगायचे, भाजी करायची. आता नंतर तुमच्याशी ना आमटीची रेसिपी शेअर करते. तर चला बाय.